सोनम वांगचूक यांना करावा लागेल। जरी सोनम वांगचूक यांचं उपोषण संपलं तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन जे शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं ते आंदोलन आता थांबणार नाही। मुंबईमध्येच आज एक महत्त्वाचं आंदोलन आहे। शिवतीर्थावर शिवाजी पार्कला आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख यांनी आज आणि इतर सगळ्या संघटना संस्था मिळून राष्ट्रगान आंदोलन आहे। त्यानंतर रविवारी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी आयोजित केलेला एक विराट मोर्चा आहे। मुंबईत ठिकठिकाणी, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, बिहारला होत आहेत, गुजरातला होत आहेत, देशातल्या प्रत्येक राज्यात होत आहेत। त्याच्यामुळे वांगचूक यांचा उपोषण सोडल्यामुळे आंदोलनं थांबतील या भ्रमात जर सरकार असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। याच्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन सरकारने ही पावलं उचलायला पाहिजे होती। सरकार म्हणतात किंवा आमच्या राज्याचे विद्वान मुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चेला घाबरतो। आम्ही चर्चेला कशाला घाबरतो? चर्चा तुम्हाला हवी आहे। चर्चा तुम्हाला आम्ही इतर वेळी जेव्हा चर्चा मागितल्यात पुलवामापासून पेलगावपर्यंत तेव्हा तुम्ही चर्चा दिल्या नाहीत। दिल्या का चर्चा तुम्ही? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात तुम्ही चर्चा कधी देत नाहीत लोकसभेत। या विषयावर सुद्धा आम्ही पहिल्या दिवशी चर्चा मागत होतो, तुम्ही त्यातून पळ काढला। आता सरकारचे लोक जे आहेत ते आंदोलन संपवण्यासाठी पराकाष्ठा करत होते, या आंदोलनाला बदनाम करत होते। यात पाकिस्तानचं फंडिंग आहे, यात चीनचं फंडिंग आहे, अमुक आहे। हे भारतीय जनता पक्षाचे लोक सोनम वांगचूक यांना चीनचे एजंट म्हणून जाहीरपणे त्यांची बदनामी करत होते। जेव्हा हे आंदोलन हाताच्या बाहेर जात आहे आणि अमित शहांच्या पोलिसांचे दंडुके आणि बंदुकासुद्धा काम करणार नाहीत हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी हे आंदोलन सोडवण्यासाठी JP नड्डा, जितेंद्र सिंग यांना तिथे पाठवलं। पण ठीक आहे, आमचं सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे। राऊसाहेब, सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्याचं तुम्ही